लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज बघूयात कंट्रोल युनिटला योग्य पद्धतीने कसे सीलबंद करायचे ते. हे तुमच्या समोर कंट्रोल युनिट आहे, हा त्याचा पॉवर स्विच. मित्रांनो, हे नेहमी लक्षात असू द्या, कधीही सीलिंग करण्यापूर्वी कंट्रोल युनिटचा पॉवर स्विच हा ऑफ असला पाहिजे. आपण आधी त्याचा पॉवर स्विच ऑफ केला आणि हा आहे मशीनचा निकाल विभाग, म्हणजेच रिझल्ट सेक्शन. याच रिझल्ट सेक्शनला आपल्याला सीलबंद करायचे आहे. अति व्यवस्थितपणे ही फ्लॅप उघडा आणि आपणास पुरवलेली कागदी मोहोर, AB कागदी मोहोर अशा पद्धतीने ठेवा की त्यांचे दोघी रंगीत भाग या खाच्यामध्ये आले पाहिजे. आणि या पट्टीच्या मागे A अल्फाबेट चिकटपट्टीने चिपकवलेले त्याला मोकळे करा आणि या इकडच्या बाजूस B हे अल्फाबेट देखील चिपकवलेले त्याला काढा. अशा पद्धतीने ठेवा. पुढील प्रक्रिया ही निकाल विभागाची आतील पट्टीला विशेष घोण चिठ्ठीने मोहरबंद करण्याची आहे. त्यासाठी एक दोरा घेऊन दोघं फ्लॅपला मधून अशा पद्धतीने काढा. व्हिडिओत दर्शवल्याप्रमाणे या ठिकाणी त्या दोऱ्याच्या गाठी बांधा, कारण याच ठिकाणी आपली विशेष घोण चिठ्ठी म्हणजे स्पेशल टॅग इथेच आपण सीलबंद करणार आहोत. हा आपला स्पेशल टॅग, त्याच्या समोरील बाजू या ठिकाणी सह्या देखील करायच्या आहेत आणि दोऱ्याच्या साहाय्याने त्याला ओढून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण देखील अशाच पद्धतीने दोऱ्याची एक सैल गाठ मारून त्याला बांधायचं आहे. म्हणजेच आपला स्पेशल टॅग हा या क्लोज बटनाला व्यवस्थित या ठिकाणी धाग्याच्या दोन्ही ठिकाणी लाख गरम करून तिला व्यवस्थितपणे त्या दोऱ्यांच्या मध्ये ठेवायचं आहे. पितळी सीलने त्या ठिकाणी मोहर उलटवायची आहे. अतिरिक्त दोरा तुम्ही कापून देखील घेऊ शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आतील कप्पा हा विशेष खूण चिठ्ठी म्हणजे स्पेशल टॅगने सीलबंद केला. आता ही फ्लॅप बंद करून घेऊया आणि दोऱ्याच्या साहाय्याने तो कप्पा देखील बंद करून घेऊया. या अशा पद्धतीने व्हिडिओत दर्शवलेल्या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा दोरा पोडून दोन गाठ मारा आणि ॲड्रेस टॅग लावून त्याला देखील सीलबंद करा. आता AB पट्टी अशा पद्धतीने बसवा की सुरुवातीला A चिपकवा, त्याच्यावरती B भाग चिपकवा, जेणेकरून आपल्या मोहरेचा अनुक्रमांक असा स्पष्ट वर दिसेल. आणि आपण सह्या देखील करायच्या आहे. हजर प्रतिनिधी, इच्छुक प्रतिनिधी सह्या करतील. तसेच QR कोड असलेली पट्टी सीलबंद करण्यासाठी दिलेली पुरवण्यात आलेली पट्टी ही देखील त्याच्यावरचे स्टिकर आपण काढून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी कंपार्टमेंटच्या व टोटल बटनच्या वरती या ठिकाणी आपण तिथे घट्ट बसवायची आहे. QR कोड हा समोरच्या दर्शनी भागात या पद्धतीने दिसेल. आता त्या दुसऱ्या भागाचे स्टिकर काढून QR कोडही समोर ठेवून अंगठ्याच्या साहाय्याने दाबून दोघं भागांना अशा सीलबंद करा आणि त्या ठिकाणी सही करा. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कंट्रोल युनिटची सीलिंग केले पाहिजे. आता बघूया व्हीव्हीपॅटची सीलिंग कशा पद्धतीने करतात. ड्रॉप बॉक्स मोहर बंद करण्यापूर्वी अभिरूप मतदानाच्या सर्व चिठ्ठ्या काढून टाकण्याची खात्री करा. फ्लॅप बंद करा. फ्लॅप बंद केल्यानंतर तुम्हाला अशा दोन होल्स दिसतील.
त्या ठिकाणी तुम्हाला दोरा बांधायचा आहे. दोऱ्याच्या साहाय्याने ओढून घ्या. दोरे अशा पद्धतीने टाका की एकाच दोऱ्यात दोन्ही भाग बांधले जातील. अशा पद्धतीने गाठ मारा. आता दोऱ्याच्या साहाय्याने निर्देश खुणचिठ्ठी वापरून व्हीव्हीपॅटचे ड्रॉप बॉक्स बंद करून मोहर बंद करावे.